नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत, ती म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन कधी करायचं आहे। कारण की शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे। बघा, यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आहेत। आता जो येणार आहे तो तिसरा गुरुवार असणार, तो 19 डिसेंबरला आहे आणि चौथा गुरुवार हा 26 डिसेंबरला आहे आणि नेमकी त्या दिवशी एकादशी आलेली आहे। मग बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडला की मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन नेमकी कधी करावं। बघा, एकादशीला आपण कुठल्याही सेवेचं, कुठल्याही पारायणाचं किंवा कुठल्याही व्रताचं आपण उद्यापन करत नाही, पण तरी सुद्धा मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन आपल्याला 26 डिसेंबरलाच करायचं आहे, जरी त्या दिवशी एकादशी असली तरी सुद्धा। बघा, जर तुम्ही, तर बऱ्याच महिला एकादशीचा उपवास करतात, जर तुम्ही एकादशीला उपवास करत असाल तर तुम्हाला त्या दिवशी उद्यापन करता येणार नाही। पण जर तुम्ही उपवास धरत नसाल तर तुम्ही 100% त्या दिवशी उद्यापन करू शकता। कारण की बघा, आपल्याला एकादशीचा उपवास आणि मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास हा आपण एकत्र धरू शकत नाही, म्हणजे कुठलेही 2 उपवास आपण एकत्र करू शकत नाही। म्हणून जर तुम्ही एकादशी व्रत करत असाल तर तुम्हाला त्या दिवशी उद्यापन करता येणार नाही। मग तुम्हाला पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी, म्हणजे त्याचा पुढचा जो गुरुवार येईल त्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे, समजलं असेलच। पण जर तुम्ही एकादशीचा उपवास करत नसाल तर तुम्हाला शेवटच्या गुरुवारी म्हणजे 26 डिसेंबरलाच तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे। आता ही गोष्ट क्लिअर झाली। आता बघा, बऱ्याच महिलांचं असं होतं की त्यांचे 4 गुरुवार त्यांचा उपवास केला जात नाही, कारण की मध्ये सूतक येतो किंवा विटाळ येतो, त्यांच्या सेवा वगैरे त्यांच्याकडनं होत नाही। मग त्यांनी काय करायचं, येणारा जो आता हा पौष महिना आहे, बघा, पौष महिना जरी असला तरी पण या महिन्यामध्ये आपण कुठलेही शुभ कार्य करत नाही, तरी सुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये कुठलीही सेवा अगदी निशंकपणाने करू शकता। कुठलीही सेवा असो, व्रत असो, उद्यापन असो, तुम्ही करू शकता। सेवेला बंधन नाहीये, सेवेला कुठलाही दिवस बघत नाही किंवा कुठलाही वार बघत नाही। लक्षात घ्या, सेवा आपण कधीही करू शकतो। म्हणून हा पौष महिना वाईट आहे असं नाही, तुम्ही या महिन्यात सुद्धा उद्यापन करू शकता। जर काही महिलांचे या मार्गशीर्ष गुरुवार व्रतामध्ये जर 1-2 गुरुवार सुटले असतील, त्यांना धरता आले नसतील किंवा त्यांच्याकडनं सेवा घडली नसतील, पण त्यांना 4 गुरुवार व्रत पकडायचे आहे, मग त्यांनी येणाऱ्या पौष महिन्यामधले 2 गुरुवार धरून तुम्ही दुसऱ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता। आता बघा, जर तुम्हाला शेवटच्या गुरुवारी म्हणजे 26 डिसेंबरला जर मासिक धर्म आला तर तुम्ही तो गुरुवार स्किप करायचा। येणाऱ्या पुढच्या गुरुवारमध्ये म्हणजेच पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे। तुम्हाला समजलं असेलच। आता बऱ्याच महिलांचं असं होतं ना की मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या व्रताचं उद्यापन त्याला मार्गशीर्ष महिन्यातच करायचं असतं। मग अशा वेळेस तुम्ही 26 डिसेंबरला उद्यापन करू शकता, अगदी निशंकपणाने। असं अजिबात नाही की तुम्ही एकादशी आहे म्हणून गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करू शकत नाही। जर तुम्ही एकादशी व्रत धरत असाल तरच तुम्हाला उद्यापन करता येणार नाही। बाकी जे उपवास करत नाहीत एकादशीचा ते अगदी 100% उद्यापन करू शकता। आता तुम्हाला समजलं असेलच की मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन आपल्याला कधी करायचं आहे। तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, जरी 26 डिसेंबरला एकादशी असली तरी सुद्धा तुम्हाला त्याच दिवशी उद्यापन करायचं आहे, जर तुम्ही एकादशी व्रत करत नसाल तर। पण जर तुम्ही एकादशीचा उपवास धरत असाल तर तुम्ही येणाऱ्या पौष महिन्यातल्या पुढच्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे। तर आता आपण उद्यापन कसं करायचं ते बघूया। उद्यापनामध्ये तुम्ही 5 सुवासनी, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 5 सुवासनी, 7, 11 किंवा किमान 1 तरी सुवासीन आपल्याला जेव घालायची असते। आता बऱ्याच ठिकाणी जेव नाही घालत, पण बघा, कोणाला जमतं किंवा कोणाला जमत नाही। जर तुम्हाला शक्य असेल ना तर अवश्य तुम्ही सुवासीन जेव घाला किंवा कुमारिका जेव घाला, कारण की त्यामुळे काय होतं, आपल्याकडनं ना अन्नदान घडतं। असं म्हणतात की कुठलीही सेवा केल्यावर आपल्याकडनं अन्नदान घडलं पाहिजे, आपल्या घरामध्ये पात्र उठले पाहिजेत असं म्हटलं जातं। म्हणून जर तुम्हाला जमलं तर नक्कीच 1 तरी सुवासिनी तुम्हाला जेवतीची तुम्ही ओटी भरू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे। काही महिला 11, 21, 108 सुद्धा सुवासिनी जेव घालतात काही ठिकाणी। पण बघा, हे सगळं आपल्या यथाशक्तीनुसार आहे। आपल्याला जर शक्य असेल तर अवश्य तुम्ही तेवढ्या सुवासिनी जेव घाला, नसेल शक्य तर किमान 1 तरी सुवासिनी आपल्या घरातून जेवून गेली पाहिजे, कारण की ती लक्ष्मी स्वरूप येत असते आपल्या घरामध्ये। आणि जरी तुम्हाला कोणी सुवासिनी म्हणून जेवायला बोलवलं या दिवशी, उद्यापनाच्या दिवशी, तरी सुद्धा अगदी निशंकपणाने जा। काहींना असं वाटतं की माझ्याकडे उद्यापन आहे, मग मी कसं काय जाऊ, किंवा मी त्यांच्याकडे गेली म्हणजे लक्ष्मी त्यांच्याकडे जाईल का, असं काही नाही। बघा, आपण जरी कोणाला बोलणार असो आपल्या घरात तरी त्या एक लक्ष्मी स्वरूप असतात, त्यांचा आपल्याला मान सन्मान लक्ष्मी स्वरूप करायचा असतो। तसंच आपणही कोणाच्या घरी लक्ष्मी स्वरूप जाणार आहोत।
म्हणून लक्षात घ्या की असं कुठलंही मनामध्ये आणायचं नाही। जरी तुम्हाला कोणी सुवासिनी म्हणून जेवायला बोललं तर कधी कोणाला नाकारायचं नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे। तर अशाप्रमाणे तुम्हाला उद्यापन करायचं आहे। बाकी तुम्ही उद्यापनाला ज्या सुवासिनी बोलवणार त्यांची तुम्हाला ओटी भरायची असते तुमच्या यथाशक्तीनुसार, आणि जी आपली गुरुवार व्रताची पोथी आहे ती तुम्हाला त्यांना द्यायची असते। त्यांना हळद कुंकू अक्षर तुम्हाला लावायचे असतात। एखादं फळ तुम्हाला द्यायचं असतं, जसं की केळी आपण देत असतो मोस्ट ऑफ, तर तुम्हाला द्यायचं असतं। एक फूल तुम्ही त्यांना देऊ शकता। तर अशाप्रमाणे तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे। आणि बघा, आपण महिनाभर एवढी लक्ष्मीची सेवा केली आहे, त्यामुळे अजिबात मनात कुठलंही शंका न घेता अगदी निस्वार्थ मनाने आपल्याला हे उद्यापन करायचं आहे, लक्षात घ्या। तर चला, ही अतिशय छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वामी माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।